नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. बाहेर खूप उन्हाळा आहे आणि यामध्ये आपण काहीतरी थंडगार पेय प्यावंसं वाटतं. म्हणून आज मी असे काही थंडगार पेय तुम्हाला दाखवणार आहे. तर चला मग पहिल्यांदा बघूया. मठ्ठा किंवा आपण त्याला ताकही म्हणू शकतो, हे आपण घरच्या घरी बनवू शकतो. अगदी सोपी रेसिपी आहे. हे दही मी घरीच लावलेलं आहे. आणि त्यानंतर आपल्याला लागणार आहे चाट मसाला, कोथिंबीर आणि काळं मीठ. आता हे सगळं आपल्याला ज्युसरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. असं थंडगार ताक जर आपण आत्ता पिलो तर आपल्याला बाहेरच्या उन्हाळ्यापासून थंडावाही मिळतो आणि ताक हे पचायलाही खूप मदत करतं. त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा. अशा प्रकारे आपला मठ्ठा किंवा ताक रेडी आहे. त्यानंतर बघणार आहोत आपण ओरिओ मिल्कशेक. ही मुलांची डिमांड असते सध्या, काहीतरी गोड आणि आईस्क्रीम असं वगैरे खाण्यासाठी. आता याला अगदी कमी साहित्य लागतं. यात ओरिओचे बिस्किट मी घेतले आहे आणि दूध घेतलं आहे थंड आणि ते ज्युसरमध्ये फिरवून घेतलं आहे. अगदी 5 मिनटात आपल्याला हे कोल्ड्रिंक तयार करता येतं आणि मुलांनाही तेवढंच खुश करता येतं. अशा प्रकारे ओरिओ मिल्कशेकसुद्धा आपण ट्राय करू शकतो. त्यानंतर आपण बघणार आहोत पेरूचा ज्यूस. पेरू सध्या या मोसमात येतात, त्यामुळे आपण असं ज्यूस बनवू शकतो. अशा प्रकारे मी त्याचे काप करून घेतले आहेत आणि नंतर आपल्याला हे मिक्सरमध्ये फिरवायचे आहेत. त्यानंतर मी पुदिन्याची पाने, साखर आणि काळं मीठ घेतलं आहे. हे सगळं आपल्याला ज्युसरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. हे तुम्ही ज्युसरमध्ये फिरवल्यानंतर त्यात थंड पाणी टाकायचं आहे आणि फिरवल्यानंतर तुम्ही ते गाळूनही घेऊ शकता किंवा तसंही घेऊ शकता. कारण गाळलं तर त्यातली जीवनसत्व निघून जातात. त्यामुळे मी तर म्हणेल तसंच तुम्ही ज्युसरमध्ये फिरवलं तर तुम्ही सर्व करू शकता. यात भरपूर प्रमाणात जीवनसत्व असतात आणि मुलं पेरू खाण्याचा किंवा इतर फळंही खाण्याचा असा कंटाळा करतात, पण त्यांना ज्यूस वगैरे करून दिलं तर ते नक्कीच आनंदाने ज्यूस पितात. यात आपल्याला आईस क्यूब ॲड करायचे आहेत. सर्व करताना मी आईस क्यूब असे ग्लासमध्ये टाकले आहेत आणि नंतर मग पेरूचा ज्यूस त्यावर सर्व केला आहे. पेरूचे बरेचसे फायदे आहेत आपल्या आरोग्यासाठी, त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे त्याचा समावेश करू शकता आरोग्यात. अशा प्रकारे आपला पेरूचा ज्यूस रेडी आहे. आता सध्या आंबेही खूप आहेत या मोसमामध्ये, त्यामुळे आंब्याचा मिल्कशेक आपण बनवणार आहोत. यासाठी आपल्याला लागणार आहेत आंबे. त्याचे मी असे काप करून घेतले आहे साल काढून. त्यानंतर काजूचे तुकडे, साखर आणि थंड दूध. यात तुम्ही अजून बदाम, वेलची पूड आणि हे सुद्धा टाकू शकता, ड्रायफ्रूट जे तुमच्याकडे अवेलेबल असतील ते. अशा प्रकारे हे सगळं आपल्याला ज्युसरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. नंतर आईस क्यूब टाकायचे आहेत काही आणि ज्युसरमध्ये फिरवून घेतल्यानंतर आपला मिल्कशेक रेडी आहे. यामध्ये मी थोडंसं चॉकलेट सिरप टाकलं होतं आणि मग त्यावर मी मिल्कशेक सर्व केलं आहे, जेणेकरून मुलांना अजून छान वाटेल. त्यांना असंच हॉटेलसारखं काही घरीच बनवून दिलं तर त्यांना ते आरोग्यदायी ठरतं आणि बाहेरचं खाण्याचं ते हट्ट करत नाही. त्यानंतर आपण बघणार आहोत कोल्ड कॉफी. कोल्ड कॉफी मुलांना तर खूपच आवडते आणि इतर कुटुंबियांनासुद्धा आपण बनवून देऊ शकतो. यासाठी लागणार आहे आपल्याला, मी नेसकॅफेची कॉफी घेतली, तुम्ही इतर कोणतीही घेऊ शकता. कॉफी आणि साखर आपल्याला आधी मिक्सरच्या याच्यामध्ये बारीक पावडर करून घ्यायची आहे आणि यात वेलचीसुद्धा तुम्ही टाकू शकता, त्याने अजून छान वास येतो. त्यामुळे तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते घेऊ शकता. याची बारीक पेस्ट करून घेतली आहे मी.
त्यानंतर थंड दूध घेतलं आहे ज्युसरमध्ये, कारण आपल्याला ते फिरवायचं आहे. आणि ती जी बारीक पावडर केली होती आपण कॉफी आणि साखरेची, ती आपल्याला यात ॲड करायची आहे. आपल्याला किती ग्लास कोल्ड कॉफी बनवायची आहे त्यानुसार. नंतर काही आईस क्यूब टाकायचे आहे यात. सर्व करताना सुद्धा आपण आईस क्यूब ॲड करतोच, पण ज्युसरमध्ये फिरवलं तर अजून ते छान त्याला थंडावा येतो. अशा प्रकारे अगदी कमी वेळेत होणारी ही कोल्ड कॉफी आहे, त्यामुळे हेही तुम्ही नक्की ट्राय करू शकतात. अशा प्रकारे ही फेसाळती कोल्ड कॉफी रेडी आहे आपली. आणि नंतर आपण जेव्हा सर्व करणार आहोत कोल्ड कॉफी, त्यावर हे आपल्याला थोडंसं आधी ग्लासच्या खाली आपल्याला ते टाकायचं आहे पावडर, आणि थोडंसं दूध मी हे केलं म्हणजे घट्टसरपणा येतो. आणि नंतर जे ज्युसरमध्ये फिरवलेली कोल्ड कॉफी होती ती आपल्याला परत ग्लासमध्ये सर्व करायची आहे. अशा प्रकारे आपली कोल्ड कॉफी रेडी आहे. मी सगळ्यांना रिक्वेस्ट करते की जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. मी अशाच रोज नवीन रेसिपी या चॅनलवर घेऊन येत असते. या आधीच्याही माझ्या रेसिपी तुम्ही या चॅनलवर बघू शकता, ज्या तुम्हाला रोजच्या जीवनात अतिशय उपयुक्त आहेत. त्यामुळे प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. अशा प्रकारे आपली कोल्ड कॉफी रेडी आहे. हे सगळे पेय तुम्ही घरच्या घरी तयार करू शकता आणि अगदी कमी साहित्यात होणारे आहेत, जे आपल्या घरात अवेलेबल असतात. त्यानंतर आपण बघणार आहोत सत्तू ड्रिंक. यात तर भरपूर प्रमाणात प्रोटीन असल्याने हे तर नक्की तुम्ही ट्राय करा. आरोग्यासही लाभदायक आहे आपल्या. हे चणे आहेत जे प्रत्येक घरोघरी अवेलेबल असतात. यात भरपूर प्रमाणात प्रोटीन असतात. याचे मी असे साल काढून घेतले आहेत. त्यानंतर काळं मीठ, चाट मसाला आणि साखर आणि पुदिन्याची पाने. अशा प्रकारे आपल्याला हे साहित्य लागणार आहे. त्यानंतर ह्या चण्यांची आपल्याला जे साल काढले आहेत त्याची आपल्याला बारीक पावडर करून घ्यायची आहे मिक्सरमधनं. याला सत्तू पावडर असेही म्हणतात. ही बाजारात विकतही मिळते, पण आपण अशाच प्रकारे घरीही करू शकतो ती. नंतर ज्युसरमध्ये मी आईस क्यूब टाकले आहेत. आपल्याला आता किती सत्तू ड्रिंक बनवायचं आहे त्यानुसार आपण नंतर पाणी घ्यायचं आहे आणि ती पावडरही आपण त्या प्रमाणात घ्यायची आहे. मला 3 ग्लास बनवायचं होतं म्हणून मी त्यानुसार पावडर घेतली आहे. एका ग्लासला 1.5 चमचा पावडर ओके आहे. त्यानंतर त्यात टाकायची आहे पुदिन्याची पाने, चाट मसाला आणि काळं मीठ, साखर. डायबिटीज पेशंटनी साखर स्किप करायची आहे. डायबिटीज पेशंटसाठी तर अतिशय उत्तम ड्रिंक आहे आणि जे कोणी वेट लॉस करत असतील त्यांच्यासाठी तर हे खूपच छान पेय आहे. यात प्रोटीन भरपूर प्रमाणात असतात आणि फायबरसुद्धा असतं, त्यामुळे आपल्याला पचायलाही हलकं असतं. त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा. आईस क्यूब टाकल्यानंतर मी त्यावर थोडंसं लिंबू पिळलं आहे आणि मग जे ज्युसरमध्ये फिरवलं होतं ते आपल्याला यावर सर्व करायचं आहे. हे पेय बिहारमध्ये जास्त प्रमाणात पिलं जातं. आरोग्यास अतिशय लाभदायक आहे. त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला हे सगळे ड्रिंक्स कसे वाटले ते. आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, ही मी तुम्हाला पुन्हा एक रिक्वेस्ट करते. अशा प्रकारे आपले सत्तू ड्रिंक रेडी आहेत. ही छान पेय तुम्ही घरच्या घरी करून मुलांना, कुटुंबियांना देऊ शकता. चला तर मग भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये.
नमस्कार. थँक्यू.